काय काय ग्रामपंचायतची पार्किंग आहे, हा. पार्किंगला पैसे बिशे काय द्यायचे नाही, पावती जमा करायची, दर्शन पार्किंग फुकट होऊन जाते. ओके, पार्किंगचं पैसे द्यायचं काम नाही असं या दादाचं म्हणणं आहे. दुसऱ्या चलो पार्किंग मध्ये गाडी लावली ना 100-150 रुपये पार्किंग घेते, तर वैष्णव हॉटेल समोर लेफ्ट साईडला पार्किंग करून द्या. ओके चालेल. कारण भाऊ या शनी शिंगणापुरात आहे की नाही असे फ्रॉड लय होतात. मी ना रिली पाहिला आणि मागच्या वेळेस अनुभवही घ्यायला आहे. हा तुम्हाला बोर्ड दिसून राहिले की नाही काय माहीत, फ्री पार्किंग असं लिहिलेलं आहे. अजिबात गाडीसाठी लावायची नाही भाऊ, अजिबात नाही. आणि अव्वाच्या सव्वा भावात ते पूजेचं साहित्य विकतात आहे की नाही. एक प्रकारची लूट चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. हे पैसे पाण्याच्या कपाटामध्ये ठेवा. हे छोटं शनी यंत्र पैशाच्या पर्समध्ये ठेवा. बाहुली घराला, गाडीला, दुकानाला लावा. शेजाऱ्या पाजाऱ्याची नजर नाही लागली. ही नाल असते घराच्या चौकटीला मारायची. घरामध्ये चोरी होत नाही, शनीची 7:30 येते. चालार भाऊ धकलो. सकाळी 8:30 वाजता निघालतो, आता राहिले 39 किलोमीटर, 39 किलोमीटर आणि 39 मिनिटच दाखवते. हायवे रस्ताही चांगला आहे. चला पोहोचल्यावर भेटू. चला भाऊ मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युज्युअल एक नवीन ठिकाण. आपण कुठे चाललो? शनिवारी जनरली लोक तटी जातात, पण आजचा आहे सोमवार म्हणजे गर्दी कमी असेल. ते म्हणजे शनी शिंगणापूर. आपण आता छत्रपती संभाजीनगरवरून निघालो, पुण्याच्या दिशेनं चाललो. आणि इथून काही नाही, एक म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून किती आहे, 72 किलोमीटर अंतरावर आहे. 72 किलोमीटर अंतरावर माझ्या साल्याच्या घरापासून आहे की नाही. थोडंसं अंतर राहिलं. चलो भाऊ. या ग्रामपंचायतमध्ये एंट्री करता बरोबर 5 रुपये प्रति व्यक्ती एवढा टोल आहे, पावती आहे. यात्रेकरू कर असं आहे. पण याही नाही इथं काही असं काही बॅरिगेटिंग वगैरे करेल नाही. या दादानं हात दिला, मला वाटलं पार्किंगसाठी विचारतात. 5 एक बारकी आहे अगदी 4 हे अशा प्रकारची पावती भेटते. चलो आता मंदिरात जाणार आहे चलो. ना दादा, हा ऐकून घ्या. वैष्णव हॉटेल समोर लावा. ग्रामपंचायतची मोफत पार्किंग आहे, पार्किंगला पैसे बिशे आहे. काय काय ग्रामपंचायतची पार्किंग आहे, हा. पार्किंगला पैसे बिशे काय द्यायचे नाही, पावती जमा करायची, दर्शन पार्किंग फुकट होऊन जाते. ओके, पार्किंगचं पैसे द्यायचं काम नाही असं या दादाचं म्हणणं आहे. दुसऱ्या चलो पार्किंग मध्ये गाडी लावली ना 100-150 रुपये पार्किंग घेते, तर वैष्णव हॉटेल समोर लेफ्ट साईडला पार्किंग करून द्या. ओके मी चालेल, ऑफिसवर धन्यवाद. चाललो तसं तुम्हाला हात केला लेफ्ट साईडला. हा हा चालेल चालेल ओके. कारण भाऊ या शनी शिंगणापुरात आहे की नाही असे फ्रॉड लय होतात. मी ना रिली पाहिला आणि मागच्या वेळेस अनुभवही घ्यायला आहे. त्याच्यानं तुम्ही जी गव्हर्नमेंटची पार्किंग आहे तर तीच आपली गाडी लावायची, काहीच टेन्शन नाही. पैसे भरायचं काम पडलं तरी चालेल. आता त्यांना सांगितलं की वैष्णवी हॉटेलजवळ लावा, तर ते तसं काही करायचं नाही. बाबा हा आता आम्हाला रस्ता दाखवू राहिला. बाबू अरे हम लय खेप आ चुके हैं इधर. मोटरसायकल काढली गड्यानं आपल्यासाठी. काही वैष्णवी हॉटेल गिटेल काहीच नाही. हा तुम्हाला बोर्ड दिसून राहिले की नाही काय माहीत, फ्री पार्किंग असं लिहिलेलं आहे. अजिबात गाडीसाठी लावायची नाही भाऊ, अजिबात नाही. हे बाई वैष्णवी हॉटेल त्यांनी सांगितलं होतं. नाही 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 तिकडे लावतो, आईला चालता नाही येत माझ्या. पैसे लागते ना दादा नंतर. हा हा काही वांधा नाही, तिकडे पैसे लागतील म्हणे, इकडे फ्री पार्किंग आहे. अरे बा पैसे देतो आम्ही पार्किंगले, गव्हर्नमेंट पार्किंग, पैसेच भरायचे, फालतू इकडे तिकडे लावायचं नाही. हे इकडे मंदिर आहे, मंदिराच्या अगदीच ऑपोजिट साईडला आहे भाऊ पार्किंग. मी ना कॅमेरा काढला की मस्त चांगला बोलायला लागला मग तो. हे इकडे वाहनतळ हे लावली भाऊ गाडी आपण ना. हा हे पार्किंग आहे पुरी, आपली गाडी मस्त सावलीत लागली. आणि इकडेही दुकानं आहेत ना, तुम्हाला काही
पूजेचं साहित्य वगैरे घ्यायचं असेल तर नाही, असं नाही. ते काय करतात की ते आपल्याला फ्री पार्किंगच्या नावाखाली तरी गाडी पार्क करायला लावतात आणि अव्वाच्या सव्वा भावात ते पूजेचं साहित्य विकतात, है की नाही. एक प्रकारची लूट चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. इकडून जायचं आपल्याला, चुकलं मा, इकडून जाणं आहे. हे इकडे वे टू टेम्पल, मंदिराकडे अशी कमान करेल आहे. हे कमान नवीन झाली आता. हां हा पा, हे काका आमच्या फॅमिलीला आता हे करू राहिले, तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे का, पूजेचं साहित्य घ्या असे गाईड करू राहिले. मला सांगा फुकटात कोणी गाईड करते का? हो, आहे की नाही. असं बरंच आहे. म्हणजे प्रत्येकजण फ्रॉड नाही करत, पण अनुभव इकडचे वाईटच आलेले आहेत. पावती घेतली नाही मी, पावती चेक करतो गाडीची. लाव का दीदी मला? छान लाव. हां, तुझं नाव काय आहे? मंगल. मंगल. ओके, हे मंगल दीदी लावते सगळ्यांना. हे बा आमच्या चिचुंदरीला लावलं. कुठं गेलं? हां, इसको भी लगाया क्या? इसको भी लगाया. ओके, मंगल को पैसे दो. मी पावतीवाल्याला विचारून आलोच. गाडीची पावती जाताना फाडायची आहे 20 रुपये असं ते मागे जे आहे त्यानं म्हटलं. दुसरी गोष्ट अजून माझ्या एक लक्षात आली म्हणजे सगळ्याला माहीत आहे, तुम्हालाही माहीत असेल. ते हे जे टिक्का बिक्का लावणारे असतात ते लहान लहान लेकरच असतात. शक्यतो 90% तरी आपल्याकडे ते लहान लेकरच असतात, आहे की नाही. कधी कधी नवाई वाटते मला ते लेकर, खूप एनर्जेटिक असतात. 2-4 असे ग्रुप करून असतात. ते कोण पहिले लावीन असं, जो पहिले लावीन त्याला पैसे भेटतील असं आहे ते. इकडे फ्री चप्पल स्टँड आहे भाऊ, आणि इकडून अंडरग्राऊंड जावं लागते. हे नवीन झालं म्हणजे पार्किंगमधूनच हे जावं लागते इकडे. पहिले आपण रखेंगे चप्पल, फ्री चप्पल स्टँड आहे. हे काका आहे तोच आम्हाला गाईड करेल आहे का मी ना. कठीण आहे विषय, त्याने पोतळी बितळी काढली आहे पा. या ज्या वस्तू आहेत देवाच्या पालखी लावून आपल्या माघारी आणायच्या, आपल्या घरी घेऊन जायच्या. ह्या वस्तू हा, हे पैसे पाण्याच्या कपाटामध्ये ठेवा. हे छोटं शनियंत्र पैशाच्या पर्समध्ये ठेवा. बाहुली घराला, गाडीला, दुकानाला लावा, शेजाऱ्या पाजऱ्याची नजर नाही लागत. ही नाल असते घराच्या चौकटीला मारायची. घरामध्ये चोरी होत नाही, शनीची 7:30 येते. आणि ही शनी मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये ठेवायची. घरामध्ये याची लेडीज पूजा करतात. घरामध्ये सुख समाधानची असते. देवाला नारळ चढवा आणि देवाला तेलाचा अभिषेक आला. तेल आणि उडीद, हे तेलामध्ये उडीद टाकायचं आणि देवाला ते कुंडामध्ये टाकायचं. असा अभिषेक आहे पूर्ण कंप्लीट. हे 220 रुपयाचे ताटात. दर्शन केल्यानंतर मागं बघायचं नाही, सरळ निघून यायचं. 220 रुपयाची आहे ती. पूर्ण अभिषेक 220 रुपयाची. त्या वानं एवढं पटवून सांगलं की भाऊ घेतलीच ना थाली. हे पा, हो चला आता इकडून जाणं आहे. कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहीत नाही रे बा. खूप शो असला पाहिजे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग हे असं अंडरग्राऊंड करेल आहे, म्हणजे उन्हाचं टेन्शन नाही. ते तरी एक बरं आहे. चला पुढे. क्या बात आहे. पाण्याची व्यवस्था करेला, आरो प्लांट लावेला मस्त. त्या पूजेच्या थालीमध्ये भाऊ नारळ होतं. ते नारळ त्यांना मागेच त्या ट्रेमध्ये ठेवायला सांगितलं. नारळ पुढे अलाउड नाही आहे. चला, हे LED वर लाईव्ह चालू आहे. झालं भाऊ दर्शन. हे सगळं नवीन करायला भाऊ इथं खासियत काय माहीत आहे का याची, म्हणजे जे मला आवडली ते टेम्परेचर कमी आहे बाहेरच्यापेक्षा, आहे की नाही. हा हा मस्त रे, एक नंबर करेल आहे. ही गोष्ट चांगली केली बा माझ्या आयुष्यात. सासू सुनाला के हातात हात घेऊन टिकवा फक्त हे आमचं, नाही तर माझ्या घरावर गोटे. ते ग्राहक सेपरेट
चिंकुले चिंकुले ना मंदिर करून दिलं आहे. चला इधर से जाने का है भाई. इकडच्या रस्त्यानं आपण अंदर आलतो, आता इकडून बाहेर जाणं आहे. अंदरच्या अंदर ऊन लागायचं काम नाही, डायरेक्ट आपण पोचतो पार्किंगमध्ये. चलो बा भाई, हे मागून घेतल्या चपला और अभी इधर मेरे सामने खेलने का दुकान है, उधर हम जा रहे हैं. वो उधर दिख गया क्या? हाँ चला. याही दुकानात जवळ आम्हाले अर्धा घंटा झाला भाऊ, अजून पाहूनच राहिले. 2 वस्तू 2 खेळणे सिलेक्ट झाले अदलो, फक्त 2 खेळणे. किती टाईम लागेल काय माहीत. बरं झालं एक खुर्ची आहे, मी या खुर्चीवर बसेल आहे. किती टाईम लागू द्या, आपण घाई करत नाही. बाहेरच्या मंदात आपण यायला पुरत नाही. तेव्हा चालूच आहे खरेदी. सध्या तरी एवढं सिलेक्ट झालं भाऊ. आणि अशा प्रकारे तब्बल 1.5 तास या मागच्या दुकानात घालवल्यावर मी हरलो. मी आपल्या कारजवळ निघून आलो. त्याला म्हटलं तुम्हाला वाटेन तर या, जराशी खरेदी झाली म्हणा, अजून जराशी राहिली. मी बसतो गाडीत. चला थकलो रे बाप फाइनली, और भी आगे जाने का है ना. पार्किंग, इथं पार्किंगचे चार्जेस भाऊ 20 रुपये आहे. हे भेटली भाऊ पावती. चलो या शनी शिंगणापूरवरून आपण पुणे छत्रपती संभाजी हायवे जो जातो त्या रस्त्यानं आजूबाजूले मस्त असे हे बा लेफ्ट अँड राईट साईडनं असे उसाच्या रसाचे दुकानं येतात. बैल वगैरे असते त्यात हे करायला, पाळणा वगैरे आहे. याला म्हणतात सही कन्सेप्ट आहे बा. झाडं गिळं आहे, पाळणा आहे, म्हणजे गाडी थांबवायचा आपला मोह आवरल्या जात नाही है की नाही. बाटी बैल आहे. चलो अपन भी रुकेंगे गाड़ी यहाँ पे. आम्ही बसलोय. वा रे वा, याला उठवलं आता. हे ठी वाटसरू जगेरी गुळाचे हे असे तुकडे केलेले आहे. 120 रुपयाची अर्धा किलोची बॉटल आहे. आणि या अठी बी आहे की नाही, हे बा हे आहे ना असे हे ठेवलेलं आहे गुळाच्या भेल्या. हे 120 रुपये किलो आहे. आणि या बॉटलचं 120 रुपयाला अर्धा किलो. ते कटिंगचे चार्जेस वगैरे बॉटलचे चार्जेस घेऊ राहिले ते. हा ब्लॅकच आहे ना, हा काळाच आहे ना. हा ऑर्गॅनिक जगेरी. हे अशी लादीची लादीच आहे रे बा. हे लादी तर पहिल्यांदा पाहिली मी. अशा भेल्या असतात आपल्या, गुळ भेली. पण माई म्हणते काय आहे, कोणी खात नाही आपल्यासाठी, म्हणून कॅन्सल झालेला आहे. हा घडी झाला सुरू आपल्याला रस द्यायला. मार्तिक का भाव रे, रागान नको पाहू रे बाबू. चला मग अपेक्षा आहे की हाही शनी मंदिरचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलीनं काय म्हणलेलं आहे, योगे विश्वाचे माझे घर. राम राम. राम राम.